अवकाळी पाऊस बेभान झाला होता. सगळीकडे लाल भडक पाणीच पाणी झाले होते. ढगांचा गडगडाट हृदयाचा ठोका चुकवत होता आणि मधूनच विजेचा लोळसलोळ खाली येत होता. दुचाकी तर पाण्यात वाहून चालल्या होत्या. रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली होती. भन्नाट वादळी वारा जाहिरातींचे बोर्ड धडाधड पाडत होता. कुठून तरी एखादा पत्रा भिरभिरत येत होता आणि धाडकन कोसळत होता. चिमणी पाखरं झाडांची पडझड बघून घाबरून घरांच्या वळचणीला खिडकीखाली थरथरत होती. दुपारी 4 वाजताच अंधारून आले होते. लोक जीव मुठीत धरून घराकडे पळत होती. त्यात आज अमावस्या. पाऊस नुसता माझाला आला होता. मी पुरता अडकलो होतो. पुण्यात IT सेक्टरला इंटरव्ह्यू होता म्हणून आलो होतो. मला पुण्यातली फारशी माहितीही नाही. इंटरव्ह्यू झाला पण घरी सातारला जाता येईना. इथे कोणी ओळखीचंही नव्हतं. नातेवाईकही नाहीत. हायवेपर्यंत चालायचे पायात त्राणही नव्हते. काळोख दाटून आला होता. 3 सांज झाली. पाण्याच्या लोंढ्याबरोबर अनेक मुंडकी वाहत येत होती. त्यांना धड नव्हते. डोळ्यांच्या खोबणीत फक्त काळोख. ती मुंडके दात विचकत चालली होती. माझ्या लक्षात येईना हे काय चाललंय, पण भीतीची एक लहर अंगातून सनकून गेली. मी तसाच चालत राहिलो. एक रिक्षावाला पाण्यातून रिक्षा ओढत चालला होता. मला त्याचाच आधार वाटला. मी धावतच त्याच्या जवळ गेलो आणि त्याला मागून हाक मारली, "ओ रिक्षावाले दादा, इथून हायवेला कसं जायचं?" त्यावर तो म्हणाला, "दादा, मला थोडी मदत करतोस का रिक्षा बाजूला काढायला?" रिक्षावाला आणि रिक्षा पुढेच होते. पाण्याचा वेग खूप जास्त होता. तरी मी कशीबशी रिक्षा पकडली. आम्ही दोघे चिंब भिजलो होतो. अचानक मला माझ्याच नावाने हाका आल्या. मी वळून बघणार, तोच रिक्षावाला म्हणाला, "मागे वळून बघू नकोस. ही जागा चांगली नाही. आपण पटकन इथून बाहेर पडायचं." आम्ही कशीबशी रिक्षा बाजूला आणली आणि तिला दगड लावले. तोच पाण्याचा लोंढा आला. त्या 3 तरुणी ओरडत होत्या, किंचाळत होत्या, आम्हाला बोलवत होत्या. मी पुढे जाणार, तोच रिक्षावाल्याने माझा हात पकडला आणि मला पुन्हा म्हणाला, "ही जागा चांगली नाहीये. गप्प बस." "अरे पण त्या मुली, ध्यानाने बघ. त्यांचे कपडे भिजलेले नाहीत, पूर्णपणे कोरडे आहेत. तू गपचूप उभा राहा." आम्ही कडेकडेने जागा मिळेल तसे चालत होतो आणि समोरच स्मशानभूमीचा बोर्ड दिसला. आतून किंचाळ्यांचा बोंबा मारल्याचा आवाज येत होता. पेटत्या मशाली एकट्याच अंधारात नाचत होत्या. मी झपाझपा चालायला लागलो. मी रिक्षावाल्याला विचारलं, "हा काय प्रकार आहे नेमका?" "भावा, सगळ्याच जागा चांगल्या नसतात. काही जागांवर त्यांचे अस्तित्व असते. या योनीतून त्यांची सुटका नसते. पहिल्या पावसाच्या लालभडक पाण्यावर हे लोक असतातच. हे पाणी ओसरले की ते त्यांची झाडे पकडतात." मी नकळत रिक्षावाल्याचा हात पकडला. आता सगळीकडे ट्रॅफिक जाम दिसत होता. अचानक माणसे दिसायला लागली आणि एक बसही दिसली. "इकडे बरीच गर्दी आहे." "भावा, असं नसतं. तिकडे पण गाड्या होत्या. हा ट्रॅफिक तिकडूनच जाम झालाय. आपल्याला फक्त तो दिसत नव्हता." "मी सांगतोय ना, काही जागा वाईट असतात. त्यांचे वास्तव्य तिथे आहे. त्यामुळे असे सगळे भास होत असतात." आम्ही चालून खूप दमलो होतो आणि पुन्हा अचानक पाण्याचा लोंढा आला. जोराचा पाऊस सुरू झाला. विजांचे तांडव सुरू झाले. आम्ही एका सोसायटीत शिरलो. तिथे सुद्धा पाणीच पाणी झाले होते. तिथे एक वॉचमॅन होता. तो आम्हाला बोलला, "इथे खूप भिजाल. मागे थोडीशी जागा आहे, तिकडे चला." आणि तो आमच्या पुढे निघाला. आम्हीही त्याच्या मागे चालत होतो आणि तेवढ्यात त्या रिक्षावाल्याने माझा हात पकडला आणि वॉचमॅनच्या बॉक्सकडे बोट दाखवले. तिथे त्याचा हार घातलेला फोटो दिसला. तो फोटो बघून मला धडकीच भरली. आम्ही दोघेही पळत पळत बाहेर आलो. रिक्षावाला म्हणाला, "आज अमावस्या आहे. असंच व्हायचं. इथून डाव्या हाताला तुला हायवे लागेल. तू जा. सातारला जायला तुला काहीतरी वाहन मिळेल." मी झपाझपा पावले उचलली आणि हायवेला आलो. सहज माझं लक्ष समोर गेलं. तिथेच झाडाखाली अतिशय सुंदर स्त्री उभी होती. मी मनात समजून गेलो, ती एकसारखी माझ्याकडे टक लावून बघत असावी. हा एकतर फालतूपणा, तशी असावी
किंवा भोतटकी. मी जरा निरखून पाहिलं आणि माझे हातपायच गळाले, कारण तिचे पाय चक्क उलटे होते. मी पटकन ट्रकला हात दाखवून लिफ्ट मागितली. माझं नशीब चांगलं, ट्रक लगोलग थांबला. मी लगेच जाऊन बसलो. सहज डावीकडे माझं लक्ष गेलं. ती बाई ट्रकच्या स्पीडने पळत होती. काय करावे समजेना. आता ती उंच पण झाली होती. तिचे डोके खिडकीपाशी आले होते. मी ट्रक ड्रायव्हरकडे बघितलं. तो शांतपणे ट्रक ड्राईव्ह करत होता. भूतांची हद्द असते. काही वेळाने ती बाई दिसणे बंद झाले. काही घंट्यात सातारा आले. मी खाली उतरलो. तिथेही पाऊस होता. गावात घरापर्यंत चालत जावे लागणार होते. मी झपाझपा पावले टाकत निघालो. घडलेला सर्व प्रकार मी घरच्यांना सांगितला. त्यावर माझ्या आजोबांनी सांगितलं की काल अमावस्या होती आणि अमावस्येमुळं अशा घटना घडल्या असाव्यात. तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू यातून वाचलास. कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.